हे आहेत सॅल खान, जे खान अकॅडमीचे संस्थापक आहेत आणि यांना आज सुरक्षित ब्राउझिंग बद्दल आपल्याशी थोडंसं बोलायचं आहे। यासाठी यांनी एक पाहुण्या बोलवल्या आहेत, ज्या आहेत केली होप हॅरिंग्टन। या गुगल मध्ये एक वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत। सॅल केली यांना प्रश्न विचारत आहेत की ब्राउझिंग बद्दलचं माझं मत असं आहे की आपण काही संकेतस्थळांवर किंवा वेबसाईट्सवर जातो आणि काही वेब पेजेस आपल्याला माहिती पाठवतात। सगळ्यात वाईट काय आहे जे होऊ शकतं? केली सांगतायत की इंटरनेटवर खूप प्रकारच्या वाईट गोष्टी घडू शकतात आणि त्यांना आठवत असलेल्या काही गोष्टींपैकी पहिली म्हणजे फिशिंग घोटाळा, किंवा कोणीतरी तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवायला लावतं आणि तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतं, ज्यामुळे तुम्ही एकतर तुमची वैयक्तिक माहिती जसं की पासवर्ड किंवा क्रेडिट कार्डचा नंबर हे त्यांना शेअर करता, किंवा कदाचित तुम्ही असं काहीतरी करता जे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे केला आहे, अन्यथा तुम्ही कधीही केलं नसतं। जसं की तुम्ही एखादं मालवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल केलं, तर मालवेअर असं आहे जे तुमच्या संगणकाचा ताबा घेईल आणि हल्ला करणारा तुमच्याकडून काहीतरी काढून घ्यायचा प्रयत्न करतो आहे। जसं की कदाचित त्यांना तुमचा वैयक्तिक डेटा घेऊन तो डार्क वेबवर विकायचा असेल, कदाचित त्यांना खंडणी वसूल करायची असेल, ज्यासाठी ते तुमचा संगणक लॉक करतील आणि तुम्हाला तो वापरू देणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना ती खंडणी किंवा ते पैसे देत नाही। किंवा त्यांना अजून काहीतरी अगदी लपून छपून करायचं आहे, जसं की क्रिप्टो मायनिंग, ज्यामुळे तुमचा संगणक गरम होतो आणि तो स्लो होतो। अजून एक गोष्ट म्हणजे नको असलेलं सॉफ्टवेअर किंवा अनवॉन्टेड सॉफ्टवेअर। हे नको असलेलं सॉफ्टवेअर असं काहीतरी असू शकतं ज्याने तुम्हाला फायदा तर होऊ शकतो, पण ते अजून दुसरं काहीतरी सुद्धा करू शकतं। सॅल यांना फिशिंग घोटाळ्यांबद्दल काही प्रश्न विचारत आहेत, जिथे तुम्हाला बँकेकडून किंवा इतर कोणत्या तरी संस्थेकडून एखादा तातडीचा मेल किंवा पत्र येतं, ज्यामध्ये ते तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी संकेतस्थळावर किंवा वेबसाईटवर नेण्याचा प्रयत्न करतात आणि इथे पुन्हा आपण ब्राउझिंग करत असल्यामुळे आपण याबाबत कसं सुरक्षित राहू शकतो याबद्दल ते केली यांना प्रश्न विचारत आहेत। म्हणजेच ते संकेतस्थळ त्या बँकेचंच आहे का याची खात्री कशी करावी? केली सांगतायत की कदाचित हल्लेखोरांना माहिती आहे तुम्ही काहीतरी शोधता आहे आणि त्यामुळे तुम्ही आधीच काहीतरी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करता आहात आणि याचाच ते फायदा घेतात आणि हीच त्यांची संधी आहे तुम्हाला फसवण्याची आणि तुम्हाला असं काहीतरी करायला लावण्याची जे तुम्ही अन्यथा केलं नसतं।